बातमी आहे आनंदाची। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारच्या वतीने कोरोनाच्या काळात लावण्यात आलेले सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं मास्क वापरण्याचा नियम देखील हटवण्यात आला आहे। यामुळे नागरिकांमध्ये एक अनोखाच आनंद पाहायला मिळतोय। ज्या दिवसाची बऱ्याच दिवसापासून नागरिक वाट पाहत होते तो दिवस आता अखेर आला। यासोबतच राज्यभरात सर्व सणोत्सवांवरती कोणतेही नियम आता लागू केले नाहीयेत। यामुळे आज निर्बंध मुक्त गुढी उभारण्यात आली होती। 2 वर्षापासून कोरोनाच्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिक जीवन जगत होते, तर आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये मोकळा श्वास घेण्याचा आनंद दिसत आहे। यासोबतच व्यापाऱ्यांमध्ये देखील एक वेगळाच आनंद दिसतोय। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अंकिता चांडक आणि भानुदास युवराळे यांनी। पाहूयात। नमस्कार, मी अंकिता। नुकतंच राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले आहे आणि आज गुढीपाडवा असून गुढीपाडव्यापासूनच कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहे आणि आपण आता पिंपरीच्या मार्केटमध्ये आलो आहोत। तर त्यांची आपण लोकांची आणि नागरिकांची प्रतिक्रिया घेऊया। सगळेजण खुश आहेत निर्बंध हटवल्यामुळे आणि आम्हाला पण खूप चांगलं वाटलंय, कारण की मास्क घालून खूप त्रास होत होता आम्हाला, म्हणजे ब्रीदिंग करायला त्रास होत होता। पण आज जरा खूप बरं वाटते। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जे गव्हर्नमेंटने जे हे केलेलं आहे सेंक्शन की निर्बंध हटवलेत म्हणून, तर आम्हाला खूप खूप चांगलं वाटलं त्याबद्दल। जैसे सबको पता है कि 2 साल से कोरोना का चालू था, तो सबको बहुत तकलीफ हो गया था। लोग घर से बाहर नहीं निकल रहे थे, मार्केट में भीड़ कम हो गया था, सबका थोड़ा धंधा पानी भी कम हो गया था। तो अभी जैसा रेस्ट्रिक्शन हटा है तो अभी लग तो रहा है कि आगे सब अच्छा होएगा, पहले जैसा धंधा होगा, सबका मतलब सबका अच्छा होगा। तो देखते हैं अभी, इससे अभी ये ना हो कि वापस केसेस बढ़ जाए, तो उसका भी उम्मीद है कि सब अभी तक थोड़ा ध्यान से ही चले। पहले तो मैं महाराष्ट्र गवर्नमेंट का और उद्धव ठाकरे जी का और हमारे अजीत दादा पवार का धन्यवाद करूंगा, जिन्होंने पूरे प्रतिबंध हटा दिए हैं और व्यापारियों का सहयोग किया है। क्योंकि अभी प्रतिबंध हटने से क्या होगा, लोग बाज़ार में आने लगेंगे। मास्क नहीं है, पहले लोग मास्क की वजह से नहीं आते थे, सांस लेने में किसको तकलीफ है, किसको कुछ है। तो अभी बाज़ार में रौनक बढ़ेगी। तो मैं धन्यवाद दूंगा महाराष्ट्र गवर्नमेंट का, जिन्होंने सारे प्रतिबंध हटा दिए और धीरे धीरे व्यापार बढ़ेगा, और इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। चांगलं वाटायला लागले आम्हाला, एकदम असं मोकळं वाटायला लागले आणि श्वास असा आमचा असा दम कोंडला होता। आम्हाला नैसर्गिक श्वास घेता येत नव्हता, ते आता आम्हाला नैसर्गिक श्वास घेता यायला लागलाय। त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं वाटायला लागले, स्वतंत्रसारखं वाटायला लागले। कोरोनाच्या काळात पूर्ण मार्केट बंद होतं, म्हणजे कमी प्रमाणात लोक होते आणि आता आजपासूनच पूर्ण निर्बंध हटवण्यात आले। तर तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही मार्केटमध्ये म्हणजे आता मोकळेपणाने खरेदी करू शकतात आणि मास्क पण ऐच्छिक झाले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की मास्क कंपल्सरी बॅन नाही व्हायला पाहिजे। त्याचं एक कारण असं आहे की मास्क इज फॉर अ सेफ्टी रिझन, आणि सेफ्टी रिझन पूर्णपणे काढलं। आधीच लोक निष्काळजी होते, आता अजून जास्त निष्काळजीपणा करतात। इवन दो जरी कोरोना नसला किंवा अजून आला नसला तरी थोडंफार तरी आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून अजून त्याचं प्रिव्हेन्शन होऊ शकतं। आणि तुम्हाला खरेदी करताना कसं वाटतं? आता सगळे निर्बंध मुक्त करण्यात आले आहे, त्यामुळे खरेदीला आता तरी आधी खूप ऑप्शन असायचे, आता एवढे काही ऑप्शन नाही आहेत, पण ठीक आहे, आता हळूहळू होईल सगळं व्यवस्थित।